अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रकनं एका खासगी स्कूल बसला जोरदार धडक दिल्यानं भयंकर अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते आहे। अकोल्यातल्या पातूर बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा भयंकर अपघात घडलाय। बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकनं एका स्कूल बसला जोरदार धडक दिल्यानंतर सगळीकडे आरडाओरड पाहायला मिळत होती। थोड्याच वेळात त्या ठिकाणी अफाट गर्दी जमली होती। या अपघातामध्ये स्कूल बसचा अक्षरशः चुराडा झाला होता। या भीषण अपघातामध्ये बसमधील 10 विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलंय त्याची माहिती समोर आली आहे। ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अकोल्यातल्या पातूर बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा भयंकर अपघात घडलाय। बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकनं एका स्कूल बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झालाय। हा भयंकर अपघात झाल्यानंतर सगळीकडे आरडाओरड पाहायला मिळत होती। थोड्याच वेळात त्या ठिकाणी अफाट गर्दी जमली होती। ट्रकमध्ये जवळपास 20 टन लोड असल्याचं समजतंय। हा अपघात इतका भीषण होता की अपघात जवळपास 10 विद्यार्थी जखमी झाले, तर यापैकी 3 विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत। सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। घडलेल्या या अपघातानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते, तर संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं।